असं. घ्या आणि हे घ्या असे. अहो राहू द्या राहू द्या राहू द्या. अहो तुम्ही कसले पाय पडताय. तुम्ही आम्हाला नाही, आम्ही तुम्हाला मान द्यायचा जावई बापू. डॅडी तुम्ही जे करताय ना तेच लय माझ्यासाठी आहो. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या, बाकी मला काय नको. तो कायम आहेच. दाजी, तुमचं माझ्या सूर्यावरलं प्रेम बघून मला लई हवा वाटतोय सूर्याचा. अहो असं काय करताय शंकरराव. आमची लीक गेली तुमच्या घरी सून म्हणून. आमचे जावई बापू आहे ते. त्यात आधीच तुमच्या घरच्या 2 बायका आमच्या घरात आहेत. एक आधी होतीच, आता एक सून म्हणून आली. आणि असं असताना आमच्याकडनं मानपानात काही कमी राहिली तर बरं दिसेल का ते. हा चला, सत्यनारायणाचा कार्यक्रम तर एकदम भारी पार पडला. आता रात्रीचा गोंधळाचा कार्यक्रम बी झाक पार पाडूया. चल आता तुम्ही थोडा आराम करून घ्या, आम्ही पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागतो बरं का. विश्वासराव कधीतरी नावाला जागा की. विश्वास ठेवा आमच्यावर. आता काय करू? आम्ही तुम्हाला म्हणलो ना, तुम्हाला हवी तेवढी वाळून खडी आम्ही पुरवू म्हणून. हा ठेवा, नंतर बोलतो मी तुमच्याशी. तू हिता डॅडी ते सूर्याला जरा आराम करायचा होता म्हणून ही खोली रिकामी आहे का हेच बघायला आले होते. या खोलीत ही खोली लायकीच नाही त्यांची. म्हणजे त्यांना जरा चांगली खोली द्या बुवा. आपली खालची स्पेशल रूम आहे की, तिथं आराम करू द्या की त्यांना. अहो गोंधळी बुवा, वाघोबा, अहो आवरा की लवकर. 2च मिनिटात आवडतो. हा 5 काकडं आणि नवरा नवऱ्याला बोलून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो. येथल डॅडी आता. सदानंदाचा येळकोट येळकोट. मालक, तुम्ही सूर्या, शत्रू आणि दादा बसून घ्या जेवायला. आम्ही नंतर बसतो. दरिद्री सूर्याबरोबर आम्ही बसायचं, एवढी लायकी आहे का त्याची? मालक बसताय ना जेवायला? आम्ही काय म्हणतो, आपण आधी जावई बापून त्यांच्या कुटुंबाला खाली पाटावर जेवायला बसूया सन्मानाने, मग आम्ही बसतो. कशाला असं वेगवेगळं? नाही म्हणजे मला तरी असं वाटतंय की आज आपण सगळे मिळून खाली बसूया छान जेवायला. काय डॅडी, आज जावई सासरे मिळून एकत्र बसू देत मांडीला मांडीला. सूर्या, आवडेल ना तुला? मला काय नाही आवडणार. डॅडी शेजारी बसणं म्हणजे माझ्यासाठी सन्मानच आहे. बघितलं डॅडी, आता तुम्ही तुमच्या या लाडक्या जावयाला सन्मान तर दिलाच पाहिजे. देणार ना? याचा सन्मान आमच्या पायाशी बसणं हाच याचा सन्मान आहे. पण आता आमचे हात दगडाखाली आहेत ना, म्हणून पायातले चप्पल डोक्यावर घ्यायला लागते. काय झालं डॅडी, बसताय ना तुम्ही? आम्ही कोण सन्मान देणार आहे? सन्मान तर आमचा होणार आहे तुमच्या बरोबर जेवायला बसून. चल बसूया.
बसा. हा. सावकाश होऊ द्या. सोया, तुझ्यासारख्या बेकारड्याच्या बाजूला बसणं आमचा अपमान आहे. तुला तरी कळायला पाहिजे होतं. या अपमानाची परतफेड जालिंदर नक्की करणार. डॅडी, तुमचं हे हसू खोटं आहे माहित आहे मला, पण आजचा शेवटचा दिवस आहे. मगाशी मला ते पेपर्स मिळवता आले नाहीत, पण मी आज ते मिळवूनच राहीन आणि या खोट्या मुखवट्या मागचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेन. गुरुजी हे घ्या. तुळजा, तुळजा. हो आई. अगं नैवेद्याचं ताट आणलं नाहीस काय? हो ते आते घेऊन ये हो आले. या 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 नमस्कार. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. हे डरजुल्या, काय चालू आहे तुझं? कोणाचा फोन येतो सारखा? घरातनं निघल्यापासून नुसतं ट्याव 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 करते. अहो फादर, आता काय मी मुद्दाम सांगितलं होतं त्यांना की मला सारखं सारखं फोन करा म्हणून. बंद करून ठेव तुझं डबड. अहो असू दे, चालायचंच पोरांचं. या या तुम्ही या. हा बाबू बोल ना. अगं तिथं माणसात होतो म्हणताना तुझा फोन नाही उचलला. नाही तर तुझा फोन उचलणार नाही असं होते काय? हा काय ते? याड लागलाय का तुला? आई फुटलाय तुझं, दिसत नाही तुला? ए, तुला दिसतं ना, मग पुढे बघून चाल की. चल. नाही बोल बाळ, येडी होती ती. काय? हा या या या. जालिंदरराव, आमच्या अपमानाचा बदला घेतला तुम्ही, म्हणून तुमच्या घरात पाऊल टाकतोय आम्ही. आग तर तुम्ही लावलीच आहे. त्या आगीत आम्ही आता तेल ओतणार आहोत. वता वता पाहिजे तेवढं वता. समोरच्याची आग आग झाली पाहिजे. आम्ही आहोत तुमच्या सोबत. या या. नमस्कार. साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपले नवनिर्वाचित आमदार विक्रमी मताने निवडून आलेले श्री शशिकांत सरनोबत साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालं. सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करा. आणि आपण जर सांगत असाल तर कार्यक्रमाला सुरुवात करतो. करा, सुरू करा. सत्य बघितलं, शांत राहून काम करण्याचा परिणाम. त्यावेळेस आपण तडकाफडकी आणि रागात जर निर्णय घेतला असता तर ही वेळ आलीच नसती. असं बी आता इथे येऊन मला काय करायचे? तुम्ही घेऊन आलाय म्हणून आलो इथं. परत तेच. अरे सत्या, दुश्मनाला लाचार झालेलं बघताना जे काही सुख मिळतं ना, आहा, ते दुसरे कशामध्ये पण नाही. हेच सुख भोगण्यासाठी तुला इथं आम्ही घेऊन आलो. बघतो. तुळजा, हा अगं इथं काय करतेस? खाली सगळे वाट बघायला लागलेत. चल ये लवकर. हो आई.
हे जानू बाबू अगं जरा माझ्यावर विश्वास ठेव. आपण ना लवकरच पळून जाऊ. अरे लवकर लवकर म्हणून आधीच तू किती उशीर केलायस. ए बाबू मी आता गावात नाही, मी आता सिटीमध्ये जिम टाकणार आहे. आणि एकदा का जिम झाली ना तर आपली मज्जाच मज्जा, पैसाच पैसा. आणि नानांना कळाल्यावर मी आता कोणाला घाबरत बिबरत नाही. आणि हे बघ, जो डर गया समजो मर गया. अरे जिम हॅलो. अरे काय जो डर गया सो मर गया. आता कळलं का धनुच्या दादी लागला की काय होतं ते. हा छान आहे जोडा. मुलगी बी ठीकच आहे. लाखात एक तर आमचा शत्रू आहे. जालिंदरराव म्हणजे गरीबा घरची पोरगी सून म्हणून करून घेतली. मग लई उपकार झाले गरीबांवर. हो नाही आम्ही कोण उपकार करणार. या गाठी वर बांधल्या जातात वा. भाई ते बी आहे. पण काय काय आणलं पोरीनं. नाही म्हणजे काहीतरी आणलं असेलच ना. तिनं काय आणलं यापेक्षा तीच आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलानं आली, हे आमचं भाग्य आहे. हा ते बी खरं आहे, अगदी खरं आहे. तरी बरं चांगलं लगीन करून घरात आली. उगाच कोणीतरी पळवून आणलेली घाण नाही आली तुमच्या घरात. तरी पण जालिंदरराव सांगितलंच ना तुम्ही काय काय आणलं पोरीनं. म्हणजे रुखवत आणलं, दागिने आणले. हा रंभा आजी या सगळ्यासाठीच लग्न करतात का. नाही तेजू आली या घरात, घर उजळून गेले हे नाही दिसलं का तुम्हाला. माझ्या भावाच्या आयुष्याचं सोनं झालंय हे नाही दिसलं का तुम्हाला. हिच्या येण्याने ह्या घरात आनंद आलाय, सुख आलंय. या घरात एक परकी मुलगी येते आणि या घरासाठी आपलं सर्वस्व अर्पण करते. अजून काय आणायला हवं तिला. आणि तसंही माझ्या वडिलांकडे अशा कुठल्या गोष्टींची कमी जे तुम्ही सतत त्यांना विचारतात की सुनेने काय आणलंय म्हणून. असं बोलून तुम्ही नकळत त्यांचा अपमानच करताय. नाही म्हणजे आमच्याकडे तर भरपूर आहे, पण ज्यांच्याकडे नसतं ते येणाऱ्या सुनेच्या जीवावर जगतात. तुझा अगं किती बोलणार आहे. सहज विचारलं त्यांनी. जुन्या माणसांची रीतच असते ती. आमची पोरगी पण हे पोरांनो चला पूजेला बसा बसा बसा. हा आपण घेऊ बस बस बस. या तेडीचा आवाज आहे. कसा बंद करायचा माहितीये. वाढलाय कशामुळे ते शोधायला हवं. सदानंदाचा योकोट आई राधा. अव जागरानं मांडिले मल्हारी जागरणाला यावे. जागरानं मांडिले मल्हारी जागरणाला यावे. जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे. जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे. आर आदमैलरच्या देव खंडोबा जागरणाला यावे. जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे. जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे. जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे. जिजुरीच्या खंडीराया जागरणाला यावे.
जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे, जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे, जागरण मांडिले मल्हारी जागरणाला यावे. काय वागोबा, अशा प्रमाणे देवाची स्वारी गादीवरती येऊन बसली. नवरनवरीने 5 पळे तेल घातलं, सुख दुःख मागितलं, खोबऱ्याचं उधळण झालं आहे. देवाची स्वारी जरी गादीवर बसली असेल पण हा जिजुरीचा खंडेर या गादीवरती कसा आलेला आहे? जीव लागेना दारी आणि घरी, डोळे भरून पाहू द्या तरी. पूजा झाली, गोंधळ पण झाला. आता फक्त तू आणि मी. आणि चला किराया मला दाखवा सोन्याची जेजुरी, 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 चला किराया मला दाखवा सोन्याची जेजुरी. सूर्या, मला आज जायचंय, येशील का माझ्यासोबत? का? ते मला एकटीला जायला भीती वाटते म्हणून. भित्री भागूबाई, चल. सूर्या, तू इथे बस, मी आले लगेच. आपण काय झालं? एवढं काय महत्वाचं काम आहे? आपण गोंधळ सोडून आतमध्ये आलोय ते. अरे हो हो, सांगते तुला, पण मी जाऊन येते ना, पटकन येते. ठीक आहे? चोरजात काय चाललंय तुझं? गोंधळ सोडून आतमध्ये आलोय, डॅडीनं कळलं तर काय वाटेल त्यांना? आणि तू ना आजकाल डॅडींची लई चुकीचं वागायला लागलीस थोडस. मग अशी बी त्यांना जेवायला खाली बसवायची काय गरज होती ग? त्यांचा मान मोठा आहे, तो तरी जप. हो सूर्या, सगळं करते मी. जाऊन आले ना की आपण दोघे मिळून त्यांचा मान जपूया. ठीक आहे? आधी जाऊ मी. हालच. सूर्या, सूर्या, काय शोधतोय आमचं कन्या रत्न? जाऊ बापू ना शोधताय का? हो आता इथं बसलेले होते, तुमचीच वाट बघत होते. आम्ही त्यांना पाठवलं तिकडे गोंधळाच्या कार्यक्रमाला. गेले नंदी बैलासारखे मान हलवत. आम्हाला माहितीये तुम्ही त्यांना इथं का आणलंय ते. जागेचे कागद दाखवायला, जमिनीचे कागद दाखवून आमच्यात नंदी बैलाला आमच्यावर सोडता काय? हो, हे पेपर्स दाखवून मी तुमचा चेहरा सूर्यासमोर आणला. त्यालाही कळलं पाहिजे ना की हा देवाचा मुखवटा घातलेले तुम्ही राक्षस आहात ते. जा दाखव. त्या आडाण्याला वाचता बी येत नाही, माहिती आहे आम्हाला. हा, कोऱ्या कागदांवर विश्वास ठेव, एवढा बी आडणे नाही. म्हणजे